ग्रामीण भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय, माझा एकट्याचा नाही आहे, हा विषय सामाजिक आहे. हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना विचार, त्यांना रोज काय त्रास होतोय, कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात. अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे. अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साईज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला. आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंतेचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही, हा चिंतेचा विषय. अध्यक्ष महोदय, चिंतेचा विषय आहे. महोदय, पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण, लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील. त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा. दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल. ठीक आहे. तर आपण पाहिलं असेल, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, परंतु लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल. तुम्हाला 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा भेटला, त्याच्यानंतर मात्र अजून तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाही. डिसेंबर महिना, अर्धा महिना या ठिकाणी संपलेला आहे. तर 17वा हप्ता म्हणजे तुमचा नोव्हेंबरचा आणि सध्या चालू असलेला डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी भेटणार त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, मिळालेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता आहे. परंतु सध्या एकच GR मात्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये फक्त 1500 रुपये भेटू शकतात. परंतु अजून जर या ठिकाणी निर्णय झाला तर दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित दिले जाऊ शकतात. कारण की 17वा हप्ता जो आहे त्याचा GR येऊन या ठिकाणी 3 ते 4 दिवस झालेले आहेत, परंतु अजून देखील 17व्या हप्त्याचं वितरण जे आहे या ठिकाणी सुरू झालेलं नाही. तर मग नेमका तुमचा नोव्हेंबरचा लाभ जो आहे तो कधी भेटू शकतो, तर बघा, या महिन्याच्या एंडिंगपर्यंत कधीही तुम्हाला वितरण जे आहे 17व्या हप्त्याचं म्हणजेच नोव्हेंबर हप्त्याचं या ठिकाणी सुरू होऊ शकतं. त्याच्याबद्दल जशी फिक्स डेट होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल. बघा, ह्याचं वितरण जे आहे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातनं ह्या डिसेंबर महिन्याच्या सुरू व्हायला पाहिजे होतं, नोव्हेंबर महिन्याचं, परंतु ते झालेलं नाही. मागचे 5 ते 6 महिन्यापासून हा प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो लेट होताना दिसतो आहे. त्यामुळे सरकारने कुठेतरी प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटची एक तारीख फिक्स देखील करणं गरजेचं आहे. तुम्हालाही वाटतं का सरकारने एक तारीख फिक्स केल्यास तुम्हाला मदत होईल? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. तुम्हाला तसं वाटत असेल तर एक तारीख सरकारने फिक्स करावी का? तर बघा, आता महत्त्वाची माहिती आली आहे. सध्या आपण या ठिकाणी जर बघितलं, लाडकी बहीण योजनेबद्दलची या ठिकाणी माहिती आलेली आहे. विधानसभेमध्ये जे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याचं लेखी उत्तर महिला आणि बालविकास विभागाने दिलेले. बघा काय म्हटलंय, राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्याबाबत हा प्रश्न आहे. याच्यामध्ये बघू शकता या ठिकाणी काय नेमके प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये म्हटलंय की सन्माननीय महिला व बालविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत 164.52 कोटी रुपयांचा लाभ घेतला असून त्यामध्ये 12,431 पुरुषांनी या ठिकाणी 25 कोटी तर 77,000 अपात्र महिलांनी रुपये 140 कोटी असे, तर 9,526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी 14 कोटी रुपये नियमबाह्य पद्धतीने योजनेत मिळवलेले आहेत. हे खरं आहे काय, असा प्रश्न या ठिकाणी ह्या तारांकित प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे. 2 नंबरला विचारलेला आहे, तसेच प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली असून त्यान्वये जिल्हा बँकांमार्फत हे बिनव्याजी कर्ज मंजूर करण्यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे काय, हे खरं आहे काय विचारलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, तिसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, असल्यास या योजनेतील पारदर्शकतेसाठी व पात्र लाभार्थींची पडताळणी करण्यासाठी KYC प्रक्रिया सर्व लाभार्थी महिलांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे काय? असून बऱ्याच वेळा लाभार्थी महिलांचे वडील मृत असणे, पती हयात नसणे किंवा घटस्फोट झालेला असणे, नेटवर्कच्या काही तांत्रिक समस्या KYC करताना अडचण येत असल्याचे सदर प्रणाली अद्ययावत करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. हेही खरं आहे काय विचारलंय. बघा, KYC बद्दल देखील विचारलंय. चौथा प्रश्न विचारलाय, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय?
त्यानुसार योजनेमध्ये पारदर्शकता आणणे, अपात्र पुरुष, महिला तसेच सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्यासह KYC मध्ये येणाऱ्या त्रुटी दूर करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आलेली आहे, नसल्यास विलंबाची काय कारणं आहेत हे देखील विचारलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये आता या ठिकाणी पुढे जर बघितलं आपण, स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेले आहेत. पहिला जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये जे अपात्र लाडक्या बहिणी आहेत, पुरुष आहेत किंवा अपात्र जे पण आहेत यांच्यामार्फत या ठिकाणी संपूर्ण योजनेमधून जो पण 164.52 कोटी रुपयांचा लाभ त्यांनी घेतलेला आहे का, हे खरं आहे का विचारलेलं आहे. तर हे अंशतः खरं आहे असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. तर बघा 164 कोटी रुपयांचा या ठिकाणी लाभ आत्तापर्यंत घेतलेला आहे, ते विचारलं होतं ते अंशतः खरं आहे असं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्नाला त्यांनी काय म्हटलं बघा, याबाबतचा शासन निर्णय या विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला नाही. तर बघा दुसरा प्रश्न तुमचा या ठिकाणी काय होता, तर लाडक्या बहिणींना जिल्हा बँकांमार्फत 1 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केलेली आहे काय आणि त्याचा GR काढलेला आहे काय. तर असा कुठलाही शासन निर्णय जो आहे विभागाकडून देण्यात आलेला नाही, म्हणजे कर्ज योजना सध्या चालू नाही आहे. तिसरा व चौथ्या प्रश्नाला त्यांनी म्हटलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन परिपत्रक 18 नोव्हेंबर 2025 अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात 18 सप्टेंबरपासून ते 2 महिन्याच्या आत पूर्ण करण्यास बंधनकारक करण्यात आले होते. तथापि पुढे त्यांनी म्हटलंय की राज्यातील काही जिल्ह्यात ओढवलेली नैसर्गिक आपत्ती, या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांचे पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचा आधार क्रमांक OTP प्राप्त होण्यास येत असलेल्या अडचणी, याशिवाय या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याचे निदर्शनास आलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता 31 डिसेंबर 2025 पर्यंत शासन निर्णय दिनांक 18 नोव्हेंबर 2025 अन्वये मुदत वाढ देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे म्हटले त्यांनी की या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची KYC करावी. तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबरपर्यंत जमा करण्याचे निर्देश दिलेले आहेत असं त्यांनी सांगितले. आणि जी KYC करण्यासाठीची लाडकी बहीणची वेबसाईट आहे त्याच्यावरती देखील आता अशा लाडक्या बहिणींना ऑनलाईन KYC करता येणार आहे आणि ते डॉक्युमेंट जे आहेत अंगणवाडी सेविकांकडं त्यांना 31 डिसेंबरपर्यंत जमा करायचे आहेत. ही माहिती देखील याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. त्यासोबत पुढे म्हटलं या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक सदर योजनेचा लाभ घेतल्याने संबंधित शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून त्यांच्याकडून वसुली करण्यासंदर्भात विभागास कळवण्यात आलेलं आहे. बघा हे सारं उत्तर जे आहेत याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहेत. तर सध्याचं जे अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये हे तारांकित प्रश्न जे आहेत ते लाडकी बहीण योजनेबद्दलचे विचारण्यात आलेले होते. आता बघा 8 डिसेंबर 2025लाच तुमचा या ठिकाणी GR आलेला आहे. जवळपास 3 ते 4 दिवस झालेले आहेत हा GR येऊन 263.45 कोटी रुपये इतका निधी जो आहे नोव्हेंबर महिन्याचा या ठिकाणी आर्थिक लाभ अदा करण्यासाठी हा निधी मंजूर केलेला आहे. मात्र अजूनही हे पैसे जे आहेत लाडक्या बहिणींना वाटप व्हायला सुरुवात झालेली नाही. तर काही तांत्रिक प्रोसेस या ठिकाणी सुरू असावी. लवकरच तुमचा हा नोव्हेंबर महिन्याचा म्हणजे मागच्या महिन्याचा 17वा हप्ता तुम्हाला वाटप व्हायला सुरुवात होऊ शकते. तर त्याच्याबद्दलची जशी फिक्स डेट येईल म्हणजे कुठल्या तारखेपर्यंत या ठिकाणी पैसे वाटप सुरुवात होईल तशी तुम्हाला त्याबद्दलची माहिती दिली जाईल. आता बघा 21 रुपयाबद्दल देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींचे 21 रुपये जे आहेत 1500 वरून 2100 करण्यासंदर्भातला जो निर्णय मागे घेण्यात आलेला होता, परंतु त्याचे अजून या ठिकाणी 21 रुपये कुठल्याच लाडक्या बहिणींना भेटत नाहीत. तर हे 21 रुपये 1500 ऐवजी 21 रुपये कधीपासून भेटतील असा प्रश्न देखील या अधिवेशनामध्ये विचारण्यात आलेला होता. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की योग्य
योग्य वेळ आल्यास या ठिकाणी आम्ही 21 रुपये देखील लाडक्या बहिणींना देणार आहोत. परंतु अजून याच्याबद्दल फिक्स डेट झालेली नाही की कुठल्या तारखेपासून या ठिकाणी 21 रुपये द्यायचे म्हणून. जशी याच्याबद्दल अजून माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.